महाराष्ट्राला दुष्काळ आणि पूर या वारंवार भेडसावणाऱ्या समस्या. या समस्या निसर्गनिर्मित कमी आणि मानवनिर्मित अधिक. गेल्या काही वर्षात याची वारंवारता वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं पूर येतो. पुरासोबत शेतातील सुपीक जमिनीचा वरचा थर वाहून जाऊन नाले नदी यामध्ये जाऊन साचतो आणि जमीन नापीक होते. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात जलयुक्त शिवार योजना मोठ्या प्रमाणात राबवली. यामुळे बऱ्याच प्रमाणात पाणी अडवणं शक्य झालंय. जलयुक्त शिवारसारख्या योजना आणून काही प्रमाणामध्ये या समस्यांवर मात करण्यात यश मिळालं. तथापि नदीला जाणून घेणं आणि लोकसहभाग या बाबींचा अभाव हा प्रश्न तीव्र झालाय. राज्यात 6 नदी खोऱ्यातून सुमारे 20,000 किलोमीटर वाहणाऱ्या 200 प्रमुख नद्या आहेत. त्यांच्या उपनद्याही आहेत. नदीपात्रात अतिक्रमण, प्रचंड प्रमाणात वाळू उपसा, पराकोटीचे प्रदूषण आणि अपरिमित भूजल उपसा याही समस्या वाढल्या आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी नदीला जाणून घेणं आणि तिच्याशी संवाद साधणं ही काळाची गरज आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील लोकांना नद्यांशी जोडणं यासाठी चला जाणूया नदीला या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे 75 नद्यांवर नदी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. नदीवर काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, जलबिरादरी आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं 2 ऑक्टोबर 2022 रोजी सेवाग्राम वर्धा येथून या यात्रेचा प्रारंभ होतोय. राष्ट्रध्वज आणि नद्यांचं पाणी असलेला पवित्र मंगल कलश घेऊन यात्रा मार्गस्थ होईल. महाराष्ट्रातील 6 नदी खोऱ्यातील सुमारे 75 नद्या निवडून यांची परिक्रमा करण्यात येणार आहे. आझादी का अमृत महोत्सव नदी संवाद यात्रा चला जाणूया नदीला या अभियानाअंतर्गत पहिला टप्पा 2 ऑक्टोबर 2022 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीचा असेल. पुढेही हे कार्य अव्याहतपणे चालू राहणार आहे. राज्यातील गोदावरी, कृष्णा, नर्मदा, तापी, महानदी आणि पश्चिम महिन्यात नदी खोऱ्यातून जाणार आहे. भारताचा राष्ट्रीय ध्वज आणि मंगल कलशांमध्ये पवित्र जल घेऊन मनाशी देशाच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न बांधून गावागावात फिरून नद्यांशी जोडून घेण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य शासनाचे नदीशी संबंधित सर्व शासकीय विभाग यामध्ये सहभागी होणार आहेत. ही यात्रा म्हणजे देशातील चला जाणूया नदीला या उपक्रमातील आगळी वेगळी यात्रा ठरणार आहे. जलपुरुष डॉक्टर राजेंद्र सिंग यांच्या आणि महाराष्ट्राचे वनमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा संपन्न होते. यात्रेच्या दरम्यान सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका यांनी सहकार्य करण्याचं आवाहन शासनाकडून करण्यात आलंय. चला जाणूया नदीला आणि समर्थ महाराष्ट्र घडवूया. समर्थ आणि बलशाली राज्याला पूर आणि दुष्काळ मुक्त करूया.